मी डॉक्टर मोहिनी दूत, स्त्रीरोग तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन, इचलकरंजी दूरबीन सेंटर। याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एंडोमेट्रियोसिस काय असते व त्याचं निदान कसं लावलं जातं याच्याबद्दल चर्चा केलेली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एंडोमेट्रियोसिसचा उपचार काय असतं याच्याबद्दल जाणून घेणार आहे। तर एंडोमेट्रियोसिसच्या उपचारामध्ये पहिला टप्पा म्हणजे एंडोमेट्रियोसिसचं प्रॉपर स्टेजिंग होणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्ही एंडोमेट्रियोसिसच्या कुठल्या स्टेजमध्ये आहे हे व्यवस्थितरित्या डायग्नोसिस होणं गरजेचं आहे। तर याच्यासाठी जे एंडोमेट्रियोसिस स्पेशलिस्ट सर्जन आहे त्यांना भेटून ते ज्या ठिकाणी तुम्हाला सांगतायत त्याच ठिकाणी MRI करून घेणं गरजेचं आहे। कारण प्रॉपर स्टेजिंग जे एंडोमेट्रियोसिसचे होते ते MRI वरतीच होते। आता मी हा पॉईंट तुम्हाला परत का सांगतेय, कारण एंडोमेट्रियोसिसचं जर स्टेजिंग व्यवस्थित नाही झालं म्हणजे तुमचं एंडोमेट्रियोसिस हे कुठपर्यंत पसरलेलं आहे हे जर माहीत नाही पडलं व्यवस्थित तर त्याची जी सर्जरी होणार आहे ती पूर्णपणे म्हणजे कंप्लीट सर्जरी होणार नाही। कुठला ना कुठला भाग एंडोमेट्रियोसिसचा तिथंच शरीरामध्ये राहून जाईल आणि काही वर्षांनी किंवा काही महिन्यांनी तुम्हाला तो त्रास परत जाणवायला लागेल। आता खूप वेळा असं ऐकण्यात येते किंवा खूप साऱ्या डॉक्टर्सची पण हीच धारणा असते की एंडोमेट्रियोसिस हे रिकरंट सर्जरी आहे, म्हणजे रिकरंट डिझीज आहे, म्हणजे एंडोमेट्रियोसिस हे परत होणारा आजार आहे। तर याच्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। पहिली गोष्ट म्हणजे एंडोमेट्रियोसिसचं निदान व्यवस्थित लावलं जात नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे एंडोमेट्रियोसिसची जी सर्जरी असते ती तज्ज्ञ लोकांकडनं केली जात नाही। निदान व्यवस्थित न लागल्यामुळं, स्टेजिंग माहीत नसल्यामुळं सर्जरी व्यवस्थित होऊ शकत नाही। म्हणून एंडोमेट्रियोसिसमध्ये जर प्रॉपर क्युअर तुम्हाला पाहिजे असेल, प्रॉपर ट्रीटमेंट तुम्हाला पाहिजे असेल तर पहिली स्टेज म्हणजे एंडोमेट्रियोसिसचं निदान व्यवस्थित लावणं गरजेचं आहे। आणि दुसरी गोष्ट सांगायचं तर प्रत्येक MRI करणारे डॉक्टर हे एंडोमेट्रियोसिसची जी स्टेज आहे ती ॲक्युरेट सांगण्यात तज्ज्ञ असतील असंच नाही आहे। म्हणून तुम्ही जिथं तुमचे डॉक्टर सजेस्ट करतात तिथंच जाऊन तुम्ही MRI करून घेतलं पाहिजे। आता आपण एंडोमेट्रियोसिसच्या उपचाराबद्दल बोलूया। याला आपण दोन भागांमध्ये डिवाइड करून घेऊया। एक म्हणजे ज्या फिमेल्सना एंडोमेट्रियोसिस आहे आणि त्यांचं लग्न झालेलं नाही आहे, आणि दुसरं म्हणजे ज्या फिमेल्सना एंडोमेट्रियोसिस आहे आणि त्यांचं लग्न झालेलं आहे। ज्यांचे लग्न झालेलं नाही त्याच्यामध्ये जर स्टेज 1 आणि स्टेज 2 हे ग्रेडिंग जर असेल तर तिथं आपण त्यांना मेडिकल ट्रीटमेंट देऊन बघू शकतो आणि ते मेडिकल ट्रीटमेंटने जर त्यांना फरक नाही पडलं तर त्यांना सर्जरी हाच उपचार आहे। आणि स्टेज 3 आणि स्टेज 4 ह्याला सर्जरी हाच उपचार आहे, तिथं मेडिकल मॅनेजमेंटचा काहीही रोल नाही आहे। आता आपण दुसऱ्या ग्रुपकडे वळूया, ते म्हणजे ज्या फिमेल्सना एंडोमेट्रियोसिस आहे आणि ज्यांचं लग्न झालेलं आहे त्याला परत आपण दोन भागांमध्ये बघूया। ज्यांचं लग्न झालेलं आहे, ज्यांना मुलं बाळ होत नाहीये आणि ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि त्यांची फॅमिली लाईफ कंप्लीट आहे। तर ज्यांना मुलं बाळ होत नाहीये त्या फिमेल्सना एंडोमेट्रियोसिसची कुठलीही स्टेज असू दे त्या फिमेल्सना त्यांचं इनफर्टिलिटीचं ट्रीटमेंट म्हणजे मुलं बाळ होण्यासाठी जे आपण ट्रीटमेंट देणार आहे त्या ट्रीटमेंटला जायच्या आधी एंडोमेट्रियोसिसचं सर्जरी करून घेणं गरजेचं आहे। कारण बरेच एव्हिडन्सेस, पेपर्स आणि रिसर्च जे पब्लिश झालेले आहेत त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे की जर तुम्ही एंडोमेट्रियोसिसची सर्जरी हे तज्ज्ञ डॉक्टरांकडनं करून घेतली आणि त्याचं क्लिअरन्स जर व्यवस्थित झालं तर त्या सर्जरीनंतर जेव्हा तुम्ही इनफर्टिलिटी ट्रीटमेंटला जाता तर त्याचं रिझल्ट जे आहे ते दुप्पट होते, म्हणजे सक्सेस रेट हे डबल होऊन जाते। म्हणून ज्यांना मुलं बाळ होत नाही त्यांनी इनफर्टिलिटीचं ट्रीटमेंट, मग ते ओव्युलेशन इंडक्शन असू दे, IUI असू दे किंवा IVF असू दे, कुठल्याही ट्रीटमेंटला जायच्या आधी एंडोमेट्रियोसिसचं जे क्लिअरन्स आहे, जिथं ज्यांच्या शरीरामध्ये एंडोमेट्रियोसिसचे तुकडे आहे ते तज्ज्ञ डॉक्टरांकडनं त्याची सर्जरी करून घेणं गरजेचं आहे। आणि दुसरं ग्रुप म्हणजे ज्या फिमेल्समध्ये एंडोमेट्रियोसिस आहे आणि ज्यांची फॅमिली लाईफ कंप्लीट झालेली आहे त्यांच्यामध्ये सर्जरी हेच ट्रीटमेंट आहे। तर आपल्याला एवढं तरी माहीत पडलंय की एंडोमेट्रियोसिसमध्ये प्रायमरी मोड ऑफ ट्रीटमेंट म्हणजे फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट जी आहे ती म्हणजे सर्जरी। आता मेडिकल मॅनेजमेंट म्हणजे औषधांचा एंडोमेट्रियोसिसमध्ये काय रोल आहे, तर ऑपरेशन झाल्यानंतर तुम्हाला तो आजार परत होऊ नये याच्यासाठी मेडिकल मॅनेजमेंट सर्जरीनंतर केलं जातं। तर ह्याच्यामध्ये कॉपर्टीसारखंच एक डिव्हाइस असतं ज्याला आपण मेरिना म्हणतो आणि तेच डिव्हाइस तुमच्या पिशवीमध्ये बसवलं जातं, जे की पिशवीमध्ये 5 वर्ष राहतं आणि ते डिव्हाइस तुमच्या या डिसीजला आणि एंडोमेट्रियोसिसला सर्जरी झाल्यानंतर रेकरन्स कमी होण्यात मदत करते। तर एंडोमेट्रियोसिसमध्ये
फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट ही सर्जरी असतं आणि मेडिकल मॅनेजमेंटचं रोल फक्त तुमचं जे डिझीज आहे ते परत होऊ नये याच्यासाठी असते. थँक्यू.